नमस्कार, मी प्रियंका चंदाले. कथासंग्रह वाटा. लेखक व्यंकटेश मांडगुळकर. कथा घाना. जुने घर फार सोयीचे होते. मोठ्यांना तर होतेच होते, पण आम्हा मुलांनाही होते. अंगणात सुरेख निंबाचे झाड होते. संध्याकाळ झाली की त्यावर शेकडो चिमण्यांचा गोंधळ सुरू होई. अंधार पडला आणि चिमण्यांचे डोळे आंधळे झाले की आमची मांजरी शिकार करण्यासाठी निंबावर चढे. अंथरुणात पडून केवळ आवाजावर तिची शिकार आम्हाला सविस्तर कळत असे. जुन्या घरात पाकोळ्या होत्या. बाहेरच्या भिंतीत साळुंक्यांची आणि राघूंची कोठी होती. घरात लठ्ठ उंदीर होते आणि त्यांची चपळाईने शिकार करण्यासाठी आम्हाला सदैव मदत करणारी चंपी कुत्री होती. मागे जुना आड होता. त्यातही चिमण्या घरे करून राहत. त्यांच्या नादानं साप आडात जाई आणि चुकून पाण्यात पडे. बोराटीची फांजर आडात सोडून त्याला शोधून काढून मारावी लागे. जुन्या घरात छान नवा सोफा होता. जुना सोफा होता. काठीची खोली होती. कोठीची खोली होती. मांजरघरात बाळंतिणीची खोली होती. घरात भरपूर जुने पुराणे सामान होते. मूर्त्या होत्या, भांडी होती, जुने कागद होते, पागोटी होती, पीकदाण्या होत्या. जुन्या घरात म्युझियमच होते. आणि विशेष म्हणजे जुन्या घराच्या बुटक्या पाठभिंतीवर पाय सोडून बसले की नाना गोष्टी दिसत. सोनाराच्या आडावर पाणी भरणाऱ्या बायका दिसत. समोर पाटलाच्या वाड्यातली गडबड दिसे. वाण्याचे दुकान आणि गिरायकांची हालचाल दिसे. त्या तिकडे पलीकडे सुतार मेट दिसे. देवळापुढचा मोठा पार दिसे. त्यावरचा मोठा निंब आणि त्यावर बसलेले बगळे दिसत. कधी सकाळी कधी संध्याकाळी हे सगळे बघता बघता मजेत वेळ जाईल. खिशात शेंगा, तीळ आणि गांजरांच्या फोडी घेऊन खात बसावे आणि बघावे. विशेष म्हणजे डाव्या बाजूस विठोबा तेल्याचा घाना चाललेला असे. विठोबा तेली आमच्या काकांच्या सोफ्यात राहत असे. काका नोकरी निमित्ताने परगावी होते. त्यांचे माझघर बंद होते. त्यात सामान सुमान टाकून फक्त सोफा तेवढा त्यांनी विठोबा तेल्याला वापरायला दिला होता. कारण घरात वावर असावा. रोज संध्याकाळी दिवा लागावा. भाडे वगैरे घेण्याची तेव्हा पद्धत नव्हती. काकांच्या घराला लागूनच मोकळ्या जागी एक भली मोठी बाभळ होती. खरे तर रानात ओघळ, घरास सिंदळ आणि दारात बाभळ नसावी असे कुण्या शहाण्या शाहिराने सांगितले आहे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून ही बाभळ लोकांनी वाढू दिली होती. आणि काही वर्षात तिचा प्रचंड विस्तार पसरला होता. बाभळीची सावली ही काही चांगली सावली नव्हे. बाभळीची पाने केवढी लहान, त्यांची सावली ती किती दाट पडणार. त्यात पाणी वाळून सारखा भुरभुर कचरा खाली पडतो. वाळली फुले पडतात, काटे पडतात, अरडे नरडे. कुणी बाभळीच्या सावलीला गुरे शेरडे तेवढी बांधतात. एरवी तिचा कोणी उपयोग करत नाही. विठोबा तेली हा माणूसच संत असावा. कारण उभ्या जगाने टाकाऊ ठरवलेल्या सावलीतच त्याचा तेलाचा घाना होता. लाकडाची प्रचंड गाठ कोरून केलेला घाना आणि त्यात लाकडाची भली मोठी लाट. पाण्यातले तेल पिऊन ही लाट आणि घाना सुरेख पॉलिश केल्यासारखा तुकतुकीत झाला होता. गावातले शेतकरी करडा पुष्कळ करत. हरभऱ्याच्या पिकातच करड्यांचे पीक पट्टे असत. हा करडा काढून त्यांचे पेटे रानातून पडले म्हणजे काड्या कुरकुरच्या नावाचे परदेशी पाखरांचे कळपच्या कळप आमंत्रण पोचल्यासारखे येत. काव काव असे त्यांचे ओरडणे. एक तास घराबाहेर येऊन आभाळाकडे बघावे तर ओळीत उडणारी, वरचेवर ओळींचा आकार बदलणारी शेकडो पाखरे दिसत. त्यांना बुजवण्यासाठी पटके उडवीत, गोफणीने धोंडे फेकीत. शेतकरी धावाधाव करीत. पण पाखरांच्या तडाख्यातून वाचलेले करडे पोत्याने विठोबाच्या घाण्यावर येऊन पडत. लाटेने चिरडले जात आणि चवदार पिवळे धमकते. आणि जनावरांनीच काय, माणसांनी सुद्धा वाटेल तर खावी अशी सुरेख पेंट तयार होईल. सुगीचे दिवस असले की दिवसभर विठोबाचा घाना चालत असे. कधी काळी कोणा डोकेबाज इंजिनियरने डिझाईन केलेले हे विलक्षण यंत्र म्हणजे माझ्या बालबुद्धीला एक चमत्कारच वाटे. सतत आवाज करणारा घाना, गोल गोल फिरणारा, फिरता फिरताच मुतणारा तो बैल, तो विठोबा सारे भगत. घाण्याचे शब्दहीन गाणे ऐकत मी आपला बुटक्या भिंतीशी बसून राहीन.
विठोबा तेली चांगला उंचापुरा आणि हाडापेराने बळकट होता. लाटा उचलून उचलून तो गोल फिरून फिरून त्याच्या दंडाच्या बेंडक्या आणि मांड्यांचे पट चांगले तयार झालेले होते. घाण्यामागे हिंडताना त्याच्या डोक्याला टापशी बांधलेली असे. अंग उघडेच, खाली धोत्राचा काचा पार वरपर्यंत मारलेला आणि पुढे लंगोटीप्रमाणे एक पोत्याचा तुकडा कमरेला खोचलेला. त्याला हात पुसून पुसून तो इतका तेलकट झालेला असायचा की पिळला तर मापभर तेल गळावे. घाण्याचा बैल तांबड्या रंगाचा, बुटका थोराड आणि वेड्या वाकड्या शिंगांचा होता. तरी विठोबाने त्याचे नाव बादशहा ठेवलेले होते. या बादशहाचे व आपलेही मन रिझवण्यासाठी विठोबा घाण्यामागे सुरेख गाणी म्हणायचा. सर्वात आकर्षक भाग म्हणजे घाण्याबरोबर फिरणारी एक दगडाची शिळा होती. चालत्या गाडीवर चढून गाडीवान जसा जुवावर बसतो आणि मोटकरी जसा सोंदुरावर बसतो तसा विठोबा पटकन उडी मारून कावळा बसावा तसा या सीटवर बसेल आणि गोल गोल फिरत राहील. पण हे सुख त्याला बराच वेळ घेता येत नसे, कारण घाण्याची वरचेवर देखभाल करण्यासाठी खाली उतरावेच लागे. रगडल्या जाणाऱ्या करड्यावर पाणी शिंपडायचे असे, लाट उचलायची असे. एक ना दोन कधी कधी विठोबाला घरात जाऊन चिली मोडण्याची तल्लख खुई. मग तो ओरडून मला विचारे, काय कुरकळणी, येता का घाण्यावर बसायला? मला तेच पाहिजे असे. हो आलोच. जादूच्या उडत्या गालीच्या वर बसावे तसा मी त्या शिळेवर बसे व घाणा सावकाश गोलगोल फिरत राहील, करत राहील. हळूहळू सगळे जगच माझ्या भोवती फेर धरून फिरू लागे. बाबळ फिरे, काकांचे घर फिरे, आमचे घर फिरे, सोनाराचा निंब फिरे, समोरची सोडून नुसती उभी केलेली बैलगाडी, शेळ्या, कोंबड्या सगळे फिरत राहील. पोटात खोल खड्डा पडे. विठोबाची चिली मोडून झाली, तो पुन्हा कामावर आला तरी मला घाणा सोडून बाजूला व्हावे असे वाटत नसे. तोही मला मन मानेल तितका वेळ बसू दे. पण माझ्या घरातले लोक दुष्टपणा करत. आई किंवा काका किंवा अक्का प्रत्यक्ष येऊन मला आंघोळीला घेऊन किंवा जेवायला किंवा झोपायला घेऊन जात. रात्री पासोडीत शिरून डोळे मिटले तरी आपण घाण्यावरच आहोत असे वाटे. त्याच वेळी मी एक महत्वाकांक्षा मनात पक्की ठेवून दिली. आपण मोठे झालो की विठोबा तेल्यासारखा एक घाणा करायचा आणि मनमुराद हवा तेवढा वेळ स्वतःच्या मालकीच्या घाण्यावर बसून गोल गोल फिरायचे, मस्त मज्जा करायची. जेवायला, आंघोळीला, झोपायला जायचेच नाही. ते बाळपण कितीतरी मागे पडले आहे. आता आयुष्य उतारावरून घरंगळते आहे. रोजच्या घाईगर्दीतून, व्यापात्यापातून कधीतरी एकांत वेळी विठोबाचा घाणा आठवतो. ती महत्वाकांक्षा आठवते. वाटते नाही तरी काय करतोय, घाणाच चालू आहे, त्याच त्या रिंगणातून फिरतो आहे. किती प्रगती झाली, कुठे होतो, कुठे आलो हे आपले म्हणण्यासारखे